मला नाही. जय गुरु. जय गुरु. प्रमोद सर, एक प्रश्न आहे. जय गुरु. हा, बोला. म्हणजे अवांतर आहे, कुठल्याही पाठातला नाही आहे. हा हा. प्रणत या शब्दाचा अर्थ काय होतोय? प्रणत. हा. नत म्हणजे नमस्कार करतो, म्हणजे केलेला धातू साधित नत. हा. आणि प्रणत म्हणजे प्रकर्षाने नमस्कार. काय पण वाक्य वाक्य सांगा, मग मी अजून सांगेन. ते एक मंत्र आहे ना, कृष्णाय वासुदेवा हरे परमात्मे प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा, बरोबर. हा, प्रणत क्लेश नाशाय म्हणजे ज्याला नमस्कार केल्याने, हा, जो क्लेश ज्याला दूर होतो. केलेला नमस्कार हा क्लेश नाशासाठी होतो असं. क्लेश नाश करतो असं. बरं. थँक्यू. प्रणत क्लेश नाशाय. बरोबर. हम्म. ठीक आहे. अं, आपला काल हा श्लोक सुरू होता ना काल? हो ना. सौहृदमचा आपलं मला सर वाटतं अजून काय अश्विनी? स्क्रीनवर हो, 17वा काय झाला. अजून हा. 17वा स्क्रीनवर सतरावा झाला. दिसत झालाय नाही सर. ना. 17वा झाला, 18वा घ्यायचा आता. हम्म. स्क्रीन सरकवायला हवं. हा हा. एक मिनिट. तर तुम्हाला स्क्रीन नाही का? हा हा. हाच आहे, दिसतोय आता. हा. हो. हा, दिसते. दिसतो दिसतो हम्म. दिसतो. अं, ठीक. तर सौहृदम हे मी सांगत होतो. सौहृद, सुहृद. हा. तर हे सगळं मित्र किंवा याच्या करता म्हणजे सौहार्द, म्हणजे सौहृद म्हणजे मित्र. मित्राला म्हणजे कृतघ्न इव सौहृदम म्हणजे सुहृदाला, मित्राला जसं कृतघ्न सोडून देतो दुष्टपणे, तसं तुम्ही संतापाला सोडा. हम्म. असं तो म्हणतोय. हम्म. तर इथं सौहृद या शब्दाचा अर्थ मराठीत आपण सुहृद म्हणतो ना, सुहृद म्हणजे हम्म. जीवाभावाचा मित्र. हा. त्या अर्थाने सुहृद हा शब्द वापरला जातो. सुहृद. सहृदय असायचं. नाही, सहृदय हा वेगळा शब्द आहे. हम्म. बरं. सहृदयी ते वेगळं. हम्म. सुहृद म्हणजे आपल्याशी ज्याचं चांगलं जमतं त्याला आपण सुहृद म्हणतो. असं. हा. सहृदयी म्हणजे अं, दया म्हणजे दयाभावी, त्याला आपण सहृदय म्हणतो. सहृदयचा अर्थ आहे दयाभावी. पण सुहृद म्हणजे ज्याचं आपली मनं जुळतात त्याला आपण सुहृद म्हणतो. बरं. आणि मग म्हणजे तर सौहृदम म्हणजे अं, म्हणजे मित्राशी सुद्धा जो कृतघ्न असतो, अशा त्याला कृतघ्न म्हणतो. म्हणजे मित्राशी सौहार्द सोडणाऱ्या म्हणण्यापेक्षा मित्रा म्हणजे मित्राशी कृतज्ञपणे वागणाऱ्या प्रमाणे आपण संतापाचा त्याग करावा असं. समजलं? हम्म. हो. हा. 18वा श्लोक बघूया आपण. संतापस्य च ते स्थानम नहि पश्यामि राघव प्रवृत्तौ उपलब्धायाम ज्ञाते च निलये रिपोः. तर इथे याचं आधी अं, आपण क्रियापद बघायचं. क्रियापद काय असेल? पश्यामी. हा. तर पश्यामी हे झालं क्रियापद. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं या. होतं, हा, की एकतर ते आता वाक्याला क्रियापद मिळाल्यावरती एकतर अं, अं, हे तरी पाहिजे, संबोधक म्हणजे कर्ता तरी पाहिजे प्रथमेतला, किंवा संबोधन तरी पाहिजे. तर
हे राघव, इथं संबोधन आहे, हे राघव प्रवृत्तौ उपलब्धायां रिपोः निलये ज्ञाते च हं, संतापस्य स्थानं नाही पश्यामी. हे कोण म्हणतोय आता सांगा? सुग्रीव. सुग्रीव. बरोबर. हा, काल आपण बघितलं होतं ना की कालचा पहिला श्लोक होता सुग्रीवानी म्हटलेला. त्याच्या आधी तो सुग्रीव, श्रीमान सुग्रीव रामाला म्हणाला, असं ते आपण त्याच्या आधीचा श्लोक बघितला होता. आणि मग आता इथं सुग्रीव त्याला तर सुग्रीव त्याला आता सांगतोय की हे राघवा, हा, प्रवृत्तौ उपलब्धायाम रिपोः, म्हणजे शत्रूचं, सॉरी, प्रवृत्तौ उपलब्धायाम, प्रवृत्ती म्हणजे आता उपलब्ध माहिती, म्हणजे मिळालेली माहिती, उपलब्धायाम प्रवृत्तौ म्हणजे मिळालेली माहिती, व रिपो, रिपोह म्हणजे रिपोह हे काय विभक्ती येईल सांगा? रिपू बरोबर, बहु शब्द षष्ठी. रिपो. शत्रूची रिपूची षष्ठी. हा, षष्ठी षष्टी हा, गुरोहो तसं, हा, गुरोहो तसं रिपोहो. हा, तर म्हणजे रिपूची, रिपूचे निलय, निलय, निलय म्हणजे निवासस्थान. निलय ही कुठली? राहणे. हा, ते निलय ही कुठली विभक्ती येईल? सप्तमी. निलये. हा, निलये सप्तमी. शत्रूचं म्हणजे स्थान ज्ञात, निलये. ज्ञाते निलये म्हणजे माहित असलेलं स्थान, माहीत झालं. माहित असलेलं स्थान. यामुळे आता संतापस्य स्थानम नाही पश्यामी, त्या रागाचं काही कारणच नाही. म्हणजे आधी तुझी चिडचिड समजू शकतो, पण आता चिडचिड कशाला करतोस? आता सगळं माहिती आहे आपल्याला की सीता कुठे, शत्रू कुठे, मग आता कशाला संताप करतोयस? आता कृती करायची आपल्याला, असं. बरोबर. हा, तर इथं बघा, हा, जसं नेहमी म्हटलं जातं की राम हा जरी अवतारच असला विष्णूचा, तरी रामाचं जर तुम्ही रामायणात ना, जर म्हणजे इतर लोक त्याला मानत होते, राम वगैरे सगळं, त्याचे भाऊ लक्ष्मण, सीता वगैरे सगळे, किंवा तो एक आदर्श हे होता. पण त्याचं स्वतःचं जे वागणं होतं ना, ते अक्षरशः म्हणजे त्याचं वागणूक, नम्रपणे वागणूक, नंतर म्हणजे किंवा जसं साधारण मनुष्यावरती विपत्ती आल्यावर तो सामान्य जसं माणूस. सामान्य माणसासारखं तो जसं प्रतिक्रिया देतो, तशीच पूर्ण तशातच. प्रतिक्रिया आहे त्याची. म्हणजे असं की मी कोणीतरी मोठा आणि आता असं काहीतरी करू. नाही तर साधी गोष्ट आहे की एवढी बायको हरवल्यावर पहिल्यांदा कोणी काय, त्याच्या जागी कोणी काय केलं असतं, तर भरताकडून आपली चतुरंग सेना बोलवून आधी, म्हणजे का ते पण त्या सेनेला त्यांनी अजिबात बोलवलेलं नाहीये. वास्तविक त्याला माहिती होतं की भरत तर आपल्या पादुका बाहेर ठेवून, त्या नंदीग्रामामध्ये ठेवून, नाही का, तिथं फक्त पूजा करतोय, म्हणजे तो स्वतः राजा पण झालेला नाही अजून. त्यामुळे त्यांनी एका हाकेसरशी सगळी सेना आली असती त्याची, अयोध्येची, पण त्यांनी अजिबात त्यांची मदत नाही घेतली, नाही का? तर इथं जसं तो सीतेचा शोक, सीता गेल्यावर त्यांनी शोक केला, नंतर आठवत असेल तुम्हाला की माहिती असेल म्हणजे म्हणजे सामान्य माणसासारखा तो अग घाबरला, अगदी दुःखी दुःखी झाला. हा, त्यांनी लक्ष्मणाला रागावला आधी तो, की तू कसा काय सोडून आलास सीतेला? मी तुला जर आज्ञा दिली होती की तू सोडू नको. हा, पण मग लक्ष्मण म्हणे मी काय करू, मला सीतामाईने आज्ञा दिली तर मला निघायलाच पाहिजे. आणि त्यांनी त्या मारीचानी रामाचा आवाज काढून तो मेला ना, रिंटो कांचनवर. राम राम. नाही, राम नाही, सीते सीते सॉरी, सगळे. हा, त्यांनी सीते म्हणजे सीते. हा, रामाच्या आवाजात त्याने ऍक्टिंग किंकाळी केलं. सोडली, ऍक्टिंग करून मेला तो, की जेणेकरून त्यामुळे तो हा, मग सीता घाबरून तिने लक्ष्मणाला मदतीला पाठवलं ना, असं.
पण तेव्हा सुद्धा त्याची रिॲक्शन लक्ष्मणावरतीच होती की अरे मी तुला जर सांगितलं होतं तू जागा सोडू नको तर तू का सोडलीस असं, नाही का? म्हणजे जसं म्हणजे जे आपल्या व्यवहारात नेहमीच्या व्यवहारात बऱ्याचदा असं होतं ना हा हा की एखाद्याला आपण सांगतो तू थांब, पण तो काहीतरी त्याच्याही दृष्टीने ते कारण विकत योग्य असतं. हा, असं म्हणजे बरोबर. रामही अशा ठिकाणी रामही बरोबर आहे, सीताही बरोबर वाटते आणि लक्ष्मणहीचही बरोबर आहे. असं चूक कोणाची आहे, कोणाचीच नाही, नाही का? असं असं एनिवेज. हम्म. हा, तर त्यामुळे सुग्रीवासारख्या माणसाला जसं मी काल म्हटलं की सुग्रीव किती त्याच्या पुढे म्हणजे आता तोही मोठा होताच रामाचा भक्त म्हणून, पण रामाच्या दृष्टीने त्याचं स्थान खूप कमी ना, पण तरी सुग्रीवाला सुद्धा त्याला उपदेश द्यावासा वाटतो. कारण इतका राम असा हे झाला होता, म्हणजे हतोत्साही झाला होता असं. हम्म, ठीक आहे. तर हे झालंय आपलं. पुढचा श्लोक कोण वाचेल? वाचा पटापट. नवीन लोक कोणीतरी वाचा, नेहमी न वाचणारे. हो, लगेच लगेच. मतिमान् शास्त्रविप्राज्ञः पंडितश्चासि राघव त्यजेमां प्राकृतां बुद्धिं दूषणीम् आत्मदूषणीम्. हम्म, तर आता मतिमान विग्रह आता करायला हवे. हा, आता विग्रह विग्रह करा, नंतर क्रियापद ओळखा, कर्ता ओळखा. हम्म. कोण? आता तुम्ही नका, प्रकर्ष दुसरी कोण होते नाही नाही, नाही. सॉरी. ओके. कोण वाचे? अचला, ज्योत्स्नाताई तुम्ही वाचा. म्यूट आहे. कोण वाचेल? शुभांगीताई तुम्ही बघताय, प्रयत्न करा. पण पंडिताश्च असि असि पंडितः च असि. मी क्रियापद बघते कुठला आहे याच्यात आहे. त्यजे, त्यज, त्यज इमाम, त्याचे त्यज. हा, त्याचे त्यज आणि राघव. आता त्यज ही कुठल्या धातूचं कुठलं रूप आहे? त्याच्या नाही येते मला. म्हणजे सोडणे ना सर. नाही, हम्म. सोडणं बरोबर, पण त्याचं रूप काय धातूचं? म्हणजे कुठला काळ, कुठलं वचन, कुठलं पुरुष? आद्यार्थी आहे का? त्यज म्हणजे आज्ञार्थी, बरोबर. तर याचा हा त्यज हा एक क्रियापद झालेलं आहे आपलं. नंतर सोड. हे राघव, हे झालं संबोधन, हे राघव त्यज. आता आता हे वाक्याचा आपला साचा पूर्ण झाला, हे राघव त्यज. आता हा, आता आता पुढे असी, अजून एक धातू आहे इथं, असी. असि. हा, पंडित तेच ना. पंडित च असी. च असि. तर पंडित हे राघव, हा, मतिमान शास्त्रविद प्राज्ञ पंडित च असी. असी म्हटल्यावर त्वम म्हणायची गरज नसते, नाही का? असी नाही. हे हम्म, हम्म, त्वम हे हम्म. अध्याय होत आहे. ते मग की हे विशेषण राघवा, आहेत सगळी. हा. नाही विशेषण नाही. तू हा. आहेस, हे राघवा, तू आहेस. तू हा. मतिमान आहेस, बुद्धिमान आहेस, शास्त्र जाणणार हा. आहेस, प्राज्ञ हा. आहे. प्राज्ञ, हा. पंडित. हा, हा, ते. आता आता मतिमान आणि शास्त्रविद आणि प्राज्ञ आणि पंडित याच्यात काय काय फरक आहे सांगा मला. म्हणजे या भारी भारी. पुस्तकाशी संबंधित नाहीये तो अर्थ, म्हणजे हा, अर्थाशी थोडे संबंधित नाहीये. पण मी तुम्हाला एक म्हणजे विचारतो. बुद्धिमान. हा, मतिमान म्हणजे बुद्धिमान. विमान. ते बुद्धी भक्ती म्हणजे शास्त्र बुद्धी, त्या बुद्धिमुळे बुद्धिमान. शास्त्रवेद मध्ये शास्त्रामध्ये अगदी काय म्हणतात ते? हा शास्त्राची माहिती असते. हा, माहिती असलेला. आणि नाही पंडित नाही, शास्त्रवित, वित वित हा शब्द आहे ना,
हा 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 वित्त वित्त पासूनच विद्वान, वेद हे सगळं वित्त पासूनच तयार झालेत आपले. हा हम्म. तत्ववित्त, वेत्ता, हा हे सगळे शब्द वित्त या धातूपासून तयार झालेले आहेत. हा तर शास्त्रवित्त म्हणजे शास्त्र जाणणारा, किंवा वेद म्हणजे वेद हा शब्दच म्हणजे जे जाणण्याजोगं आहे ते वेद असं. हा जाणणे. हा माहिती नाही, शास्त्र म्हणजे माहिती नाही, माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन. शास्त्र म्हणजे हा सायन्स, ज्याला आपण सरळ सायन्स. भाषेत. हा तर शास्त्र जाणणारा. बरोबर. विथ कशाच आहे म्हणालात तुम्ही? हा वित्त विथ हा वदच विथ आहे का? नाही नाही नाही, वित्त म्हणजे वदच नाही, विथ हाच धातू आहे. विथ वेत्ती, त्याचा आहे बर वेत्ती. ना गुणी गुणिनम वेत्ती गुणी गुणेश जन्मनी. हा असं आहे ना सुभाषित एक. ना गुणी वेत्ती म्हणजे जाणतो. विथ वेत्ती, वेत्ती म्हणजे जाणतो. हम्म. वेदमी हम्म. म्हणजे मी जाणतो. वेदमी म्हणजे मी जाणतो असं. हम्म. वेत्ती वेदमी असं. तर विथ हा धातूच आहे, त्याच्यापासून हे सगळे वेद, वेत्ता, विद्वान असे हा. सगळे शब्द हे विद्वत्ता. विद्वत्ता हे सगळे त्याच्यापासून तयार. हा तर हा शास्त्रवित, शास्त्रवित कुठलाही शब्द वित म्हणजे जाणणार. जाणणार. हा हा हम्म. आता जाणणं, जाणणं हा प्राज्ञ. शब्द म्हणजे ज्ञान. जाणणे हा सखोल. शब्द हा म्हणजे त्याचं त्या ज्ञानामध्ये दोन्ही येतं, माहिती आणि त्याचं तर्क. म्हणजे लॉजिक, हे दोन्ही येतं शास्त्रात. नुसत्या माहितीमध्ये तर्क येत नाही, इन्फॉर्मेशन असते फक्त, नाही का असं. शास्त्रामध्ये माहिती पण असतं आणि त्याचा तो तार्किक म्हणजे जो लॉजिक असतं त्याच्या मागचं, ते पण समजून हा. घेतलं जातं. त्याला म्हणतात विद्वान. असं. हा. विद्वान. हा हो. आता प्राज्ञ म्हणजे काय? प्राज्ञ हा प्राज्ञ. प्रज्ञावान का सर? प्राज्ञ म्हणजे हुशार. प्रज्ञावान. प्रज्ञावान प्रज्ञा नाही. म्हणजे हुशार. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. प्रज्ञावान बरोबर आहे. प्रज्ञावान म्हणजेच प्राज्ञ हा. की ज्याच्याकडे प्रज्ञा आहे तो. प्रज्ञा. आणि बुद्धिमान असंही होईल. हा बुद्धिमान. नाही बुद्धिमान. नाही नाही, नाही. बुद्धिमान हा वेगळी शब्द आहे. हम्म. आता पंडित, पंडित म्हणजे कोण? तर हे ना आपल्या शास्त्रामध्ये हा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं आपण म्हणतो की आपल्या दृष्टीने चित्त, चित्त म्हणजे काय? हा चित्त चतुष्टय म्हणतो ना आपण. मन, बुद्धी, अहंकार. हे सगळं मिळून हा हा आणि अंतःकरण हे मिळून चित्त चतुष्टय असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या धर्मशास्त्रात किंवा अध्यात्मशास्त्रात हे सगळं मिळून मन, बुद्धी, अहंकार आणि अंतःकरण, याला सगळ्यांना एक शब्द वापरतात, ते म्हणजे चित्त किंवा चित्त चतुष्टय. नंतर मेधा, प्रज्ञा, मेधास. मेधा, प्रज्ञा आणि धा आणि बुद्धी आहेच, पण आता मेधा आणि प्रज्ञामध्ये काय फरक आहे? एखादा प्राज्ञाचा मेधावी. अर्थ सांगितला हा, का? काय? प्राज्ञाचा अर्थ काय सांगितला तुम्ही आता? प्रज्ञावान. तेच चाललंय. प्रज्ञावान. हा पण प्रज्ञा म्हणजे काय असा परत प्रश्न येईल ना, ते आपण आता बोलतोय. हा प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे प्रकर्षण, प्रकर्षेण ज्ञान. प्रकर्षाने ज्ञानवान. म्हणजे हा ज्ञा म्हणजे काय इथं, म्हणजे आकलन शक्ती. ज्ञान. प्रज्ञा म्हणजे आकलन आकलनची. शक्ती, मेधा म्हणजे धारणा शक्ती. हा दोन फरक आहे. हा आणि बुद्धी किंवा मती म्हणजे धारणा शक्ती आणि जाणण्याची आकलन शक्ती, या दोघांचं संयोग जिथे होतो किंवा दोघींवर ज्याला प्रभुत्व असतं त्याला म्हटलं जातं बुद्धिमान किंवा मतिमान. आणि पंडित म्हणजे ज्याला ज्याला आपण आजच्या आधुनिक भाषेत जसं कन्सल्टंट म्हणतो ना, म्हणजे स्वतः तो असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल असं सांगणार, पण नक्की काय करू तो निर्णय देणार नाही. बरोबर, सलाहकार असं, ऍडवायझर. तर तसे पंडित. हा हा तर पंडित
हा पंडिताला सगळं पंडित म्हणजे माहे हा आपल्या विषयात पारंगत असलेलं असं पण होऊ शकतं. हा प- स्वतःच्या पारंगत ज्या विषयात एक्सपर्ट असं. पारंगत आहे, पण त्याच्याकडे निर्णय शक्ती नसते. हं. तर तर म्हणजे इथं योग्य अयोग्याची पात्रता का? काय पंडित म्हणजे हा, नाही तो म्हणजे योग्य अयोग्य. नाही पंडित म्हणजे कसं तो कुठलाही विषय म्हणजे त्याचं अनालिसिस करू शकतो, थोडक्यात त्याच्या त्याच्या पृथक्करण. विषयात पारंगत. पृथक्करण किंवा संश्लेषण किंवा पृथक्करण करू शकतो, सिंथेसिस अँड हो. अनालिसिस हम्म, असं. हं. हम्म. पण आता इथं म्हणजे त्याला म्हणजे आपल्याला त्याला रिपिटेशन आहे का मतिमान शास्त्रविद प्राज्ञ पंडित नाही. हं. त्यात त्यांनी या सगळ्या वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत, गुण आहेत. मतिमान बारक्या म्हणजे बारक्या. हा बुद्धिमान. शास्त्रविद म्हणजे तू शास्त्रही हम्म. जाणतोस, शास्त्रामध्ये म्हणजे युद्धशास्त्र, धर्मशास्त्र, ही सगळी शास्त्र जी आहेत ती तू जाणतोस. कुठं काय म्हटलेलं आहे की शास्त्रानुसार काय करावं, शास्त्रानुसार काय करू नये. प्राज्ञा म्हणजे काय, तुझी जी आकलन शक्ती आहे, जाणण्याची शक्ती, ती ती पण प्रकर्षण म्हणजे खूप मोठी आहे. म्हणजे जसं म्हणजे आता आपण म्हणतो की एखाद्याला गणित हा विषय लक्षातच येत नाही, म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम असतो, तिथं प्रज्ञा कमी पडते. बरोबर. हम्म. आकलन शक्तीचा जे संबंध असतो तिथे धारणेचा संबंध नसतो. कारण तोच मुलगा, त्याची पाठांतर शक्ती खूप चांगली असू शकते, गाणीच्या गाणी त्याला पाठ हम्म. असू हम्म. शकतात, नाही का. म्हणजे हो. पण त्याला गणित समजत नाही, कारण का आकलन शक्ती म्हणजे प्रज्ञा कमी पडते. बरोबर. क्लिक होत नाही. हा किंवा ते लॉजिक तर्कशास्त्र जे असतं ते लक्षात येत नाही. म्हणून हो. आपल्या इकडे जे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणून आहे ना, तर ते हो. असं म्हणायला सांगतात की जर प्रज्ञा विवर्धन स्तोत्राने काय होतं, आकलन शक्ती वाढते. म्हणून लहान मुलांना ते प्रज्ञा विवर्धन स्तोत्र शिकवाय असतात, कारण का लहान मुलांची जात्यात स्मरणशक्ती तर चांगलीच असते. हा पण त्यांना त्याला आकलन शक्तीची जर जोड दिल्या गेली नाही बरोबर, लहानपणी म्हणजे त्यांची प्रज्ञेची वाढ जर आपण केली नाही, तर ती पाठांतर शक्ती फुकट जाते. हम्म. म्हणजे अर्थ समजला पाहिजे हा असं का? असं. हा तर हा नुसतंच पाठ. तर बरोबर. तर त्यामुळे इथं म्हणजे रामाला सगळे विशेषण दिली आहेत त्यांनी, की तू बुद्धिमान आहे, शास्त्र पण जाणतोस, प्रज्ञा आकलन शक्ती तुझी चांगली आहे. त्यामुळे तू असं उगीच काहीतरी म्हणजे असं धीर कसा काढू सामान्य शकतोस. माणसासारखा असेल. हा हा असं सांग. आणि पंडित पण आहेस, हे सगळं तू वेगवेगळ्या प्रसंगांचं विश्लेषण तू करू शकतोयस, तू पंडित आहेस. या सगळ्यांचा म्हणजे असलेल्या माहितीचा योग्य उपयोग करू शकतोयस तू, असं. तर तो पंडित, आणि नाही का. आत्मदूषण म्हणजे स्वतःला दोष कशाला देतोयस दोष असं का? देणं. हा. आत्मदूषणी. तर दूषणी म्हणजे आता ते पुढच्या ह्याच्यात येईल ते. आता दूषण हा नाही, पहिलं इथेच वाक्य आहे. झालं. नाही, पहिलं हा. वाक्य झालं. पहिल्या वाक्यात हो हो. हे हे राघवा त्वम हा सगळी. मतिमान हा. शास्त्रविद प्राज्ञः पंडितः च राज्ञ असि. पंडित असि. असी हे हे पहिलं वाक्य झालं. वाक्य. तर पुढचं वाक्य हो. हा हा अ, अ, कृतात्मा हा आत्मपुरुष. नाही, कृतात्मा आत्मदूषणीम इव. हं म्हणजे आता कृतात्मा म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो कृती की कृती कृती कर. शून्याच्या विरोधी, म्हणजे हा. ऍक्टिव्ह, ज्याला आपण म्हणू कृतिशील. ऍक्टिव्ह. कृतिशील. हा इथं कृतिशील. कृतिशील असले आपण. तर कृतिशील. हा पुढच्या वाक्याचं कृतात्मा आत्मदर्शी दूषणी इव म्हणजे सारखा. हं तर जसा एखादा कृतिशील मनुष्य हं आत्मदूषणी म्हणजे दोष देणाऱ्या व्यक्तींसारखा, म्हणजे व्यक्तींसारखा नव्हे, त्या दोष देणाऱ्या व्यक्तींचा जसा त्याग करतो, वृत्त. हा. त्याग करतो, तसा इमाम इमाम पापिका तू बुद्धिम ह्या त्यज. पापी विचारांचा त्याग इमाम कर. म्हणजे हम्म. ही पापी बुद्धीला हम्म. तू सोड, त्याग कर, या सोड. पापी बुद्धीचा तू त्याग कर. हम्म. बरं. हा पापी म्हणजे जी चुकीच्या दिशेने आपल्याला बुद्धी नेते, तिला पापी हा बुद्धी हा. म्हणतो आपण. हम्म. पुण्यबुद्धी ज्याला आपण शुभ बुद्धी, म्हणजे जी योग्य दिशेकडे नेते, त्याला मार्गाला. आपण शुभ हम्म. बुद्धी म्हणतो. पापी बुद्धी म्हणजे जी
वाईट मार्गाला नेते, ती पापी बुद्धी असं, किंवा चुकीच्या मार्गाला नेते. तर जसा एखादा, म्हणजे आपण बघतो व्यवहारात पण, की एखादा जो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही पाय ओढणारे असतात नाही का, म्हणजे बद सल्ला देतात, किंवा अरे आपल्याला जमेल का नाही जमेल वगैरे. पण अशा लोकांना कृतिशील मनुष्य असतात, त्यांचा सल्ला ते ऐकत नाही, त्यांना बाजूला सारतात आणि स्वतः निर्णय घेऊन पुढे जातात, कार्य करतात नाही का. हा, तर कृतात्मा आपदूषणी आत्मदूषणी इव इमाम. इमाम म्हणजे काय सांगा? ही हा, ही कुठली विभक्ती, कशाची काय विभक्ती? हा अ, हा इदमची द्वितीया, इदमची नाही. स्त्रीलिंगी. नाही नाही, बुद्धीचं विशेषण आहे ते. तर बुद्धी कुठला लिंग येईल? स्त्रीलिंग. बुद्धी स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी. ती तर बुद्धी. तर हा, इयम म्हणजे इयम 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 इयमची द्वितीया, इमाम. इयम तेच म्हणजे इदमचं इयम स्त्रीलिंगी किंवा रूप, त्याची हा, आणि त्याची द्वितीया. हा, तर इयमची द्वितीया इमाम. हा, तर इमाम म्हणजे ही ही पापी बुद्धी त्याग. त्यज म्हणजे त्याग. हा, ही ऍक्च्युली आपण तसा तू या पापी बुद्धीचा त्याग कर असं म्हणण्याची काही गरज नाही. तशी तू ही पापी बुद्धी त्याग त्याग असं. तशी तू ही पापी बुद्धी त्याग. असं सोपं वाक्य आहे हे, नाही का. मराठीत बऱ्याचदा आपण कर 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 एवढं करतो की काही गरज नसताना. प्रसादने हात वरती केलाय, बोला प्रसाद. सर ते आपण अथर्वशीर्षातही म्हणतो ना, असी वगैरे असं काहीतरी आहे अथर्वशीर्षात पण. त्वमेव त्वमेव प्रत्यक्षम प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम त्वमेव केवलम कर्ता असी करता धर्ता असी. असी. म्हणजे ते करता असी, म्हणजे ते असी त्यातलं असी आणि हे असी एकच आहे का? हो, करता असी धरता असी. आहेस. ओके ओके. आहेस. हा, असीचा अर्थ आहेस असंच ना. असी म्हणजे नाही नाही, असीचा म्हणजे असी म्हणजे तू आहेस. आहेस. आहेस, तू आहेस. हा, आहेस. हा, च नाही, च. तू आहेस नाही असं. आहेस. हा, आहेस आहेस, बरोबर. हा, बरोबर, तू आहेस. हा, बरोबर. हा, तू पंडित आहेस, तू प्राज्ञ आहेस. हा, ठीक आहे. हा श्लोक समजला सगळ्यांना? हो, समजलं. ठीक. हा, पुढचा श्लोक बघूया, 20वा. कोण वाचेल? पटापट वाचा, एवढे सगळे आहात तुम्ही. अश्विनी वाच ना. वाचा हा, वाचा. लक्ष्मीताई वाचतायत. समुद्रं लङ्घयित्वा तु महानक्रसमाकुलं लङ्कामारोहयिष्यामो हनिष्यामश्च रावणम्. महाक्रसमाकुलं समुद्रं लङ्घयित्वा तु लङ्काम् आरोहयिष्यामः च नंतर काय सर? च रावणं हनिष्यामः. आता इथं क्रियापद सांगा, कुठली कुठली आहेत? हनिष्यामः, आरोहिष्यामः हे भविष्य काळातलं वाटतंय. आणि हनिष्यामः, वयम हनिष्यामः. हनिष्यामः पण भविष्य काळातलं वाटतंय. हा, बरोबर. आणि वयम असं. वयम हे अध्यारूत आहे. आम्ही अध्यारूत आहे. हा, तेच. हा, आम्ही आरोहिष्य म्हणजे आरोहण करू, आम्ही हत्या करू, हनन करू. म्हणजे आम्ही रावणाचे हनन करू, लंकेवर आरोहण करू. पण समुद्र पोलांडून सुद्धा महानक समाकुलम नाही कळलं काही. महानक्र म्हणून मी इथे डॅश केलंय. महानक्र समाकुलम. नक्र म्हणजे काय? नक्र म्हणजे मगरी. महानक्र म्हणजे
मोठ्या विशालकाय नगरी, मोठ्या. मोठ्या, हा, समुद्रातल्या. तर त्या समुद्र म्हणजे नुसता साधं पाणी नव्हतं नुसतं, त्याच्यातनं जायचं म्हणजे मोठमोठ्या नगरी वगैरे, मगरी वगैरे पण होत्या ना. मग तर हम्म. महानक्र समाकुलम, तर महान अशा म्हणजे खाली चुकून पडलं कोणी तर मगरी त्याच्या घास घेणार लगेच. मेलच. हा, तर महानक्र समाकुलम, तशा महाकाय नगरी असलेल्या समुद्राला लंघयित्वा. हे त्वा म्हणजे काय? लंघयित्वा. वापरत. करून त्वा प्रत्यय पण काय करून? ओलांडून. ओलांडून ओलांडून ओलांडून. हा, लंघून किंवा ओलांडून. लंघून हा शब्द हा. आपण मराठीत पण वापरतो नाही का? हो, वापरतो. सीमोल्लंघन म्हणतात. हा, सीमोल्लंघन. ऍक्च्युली ओलांडणे हा शब्द जो आहे ना, लांडणे हा लंघचाच, लंघन. हा. हा, त्याचाच हा. अपभ्रंश येतो. हं. हम्म. तर समुद्राला लंघयित्वा म्हणजे ओलांडून किंवा लंघून. लंकाम, आता काय आरोहिष्याम, हा कर्म काय आहे? लंकाम आरोहिष्याम. लंकाम हा, द्वितीय द्वितीय. हा, किम, हा, हम्म. कम हनिष्यामः रावणम हनिष्यामः. तर इथं रावण, रावण हे कर्म झालं म्हणून रावण द्वितीयेत गेला, रावणम. रावणाला. हा, हा, तर महानक्र समाकुलम समुद्रम. आता महानक्र समाकुलम हे समुद्रमचं विशेष. विशेषण आहे. हा, विशेषण. समुद्राला ओलांडून. काय ओलांडून? समुद्राला ओलांडून. हा, म्हणून कसा समुद्र? हा. समुद्र हा परत द्वितीयेत गेला, कारण ते कर्म आहे. हो. काय ओलांडून? समुद्र ओलांडून. हा, आता त्या समुद्राचं विशेषण पण पुन्हा द्वितीयेत गेलं, महानक्र समाकुलम असं. महान. आता याचा महानक्र समाकुलमचा हा समास आहे. तर याचं हो. तुम्ही कसा, समासाची फोड कशी कराल? समास महानक्र म्हणजे अधिक सारखे ना. समाकुलम. कर नाही नाही, ते तर आहे महानक्र अधिक समाकुलम. समाकुलम, पण हा कुठला समास आहे? महानक्रस्य सम कर्मधारय. महानकराच्या सारख्या कुळात नाही 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 नाही. नाही. हम्म. मुळात नाही नाही. नाही. हा आहे बहुव्रीही समास. समासच. हा, बहुविवेका. हा, कर्मधार. नाही कर्मधारय नाही, कर्मधारयमध्ये वेगळं असतं. इथं हा. हा, समाकुल म्हणजे ज्यांनी सामावलेले आहेत, ज्यांनी ज्यांनी मोठमोठ्या मगरी सामावलेल्या आहेत, असा असा कोण? समुद्र असा. हम्म. म्हणजे महानक्र म्हणजे मोठ्या नगरी, समाकुलम म्हणजे सामावलेल्या, पण ऍक्च्युअल इंगित ते कशाला करतायत? समुद्राला, असं. म्हणजे त्यामुळे बहुव्रीही समासामध्ये जसं आपण पितांबराचं म्हटलं होतं ना, पितांबर म्हणजे पिवळं वस्त्र धारण केलेला तो विष्णू, त्याचं नाव आहे पितांबर. हा, असं तसं. तर तर तसं विष्णू. म्हणजे हा, लंबोदर सारखं होईल का? लंब आहे लंबोदर सांग, उदर ज्याचे ज्याचे असा. असा तो गणपती, तो लंबोदर. हो, तसं ते बहुव्रीही बरोबर आहे. हा, हा, असं. ठीक आहे, तर हा श्लोक हे झाला. कोणता समास झाला सर? कोणता समास बहुव्रीही, झाला हा? बहुव्रीही. बहुर्वेही. हा, ठीक आहे. हा, सम- हा, महा हा. हा, हम्म, अं, अस्मिन, हा, म्हणजे ज्याच्यात महान महानक्राः समाकुलम अस्ति सहा, असं. समुद्रः किंवा सागरः, असं. सर समाकुल म्हणजे समाविष्ट असं म्हणता येईल का? समाविष्ट, समाविष्ट, हो. हा, बर 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 बर. ठीक आहे. त्या पुढचा आलं श्लोक लक्षात. हे वाचा. कोण वाचेल? प्रसाद वाचा. प्रसाद वाचा. त्वं तु बुद्धिमतां श्रेष्ठः सर्वशास्त्रार्थ कोविदः मद्धिदै सचिवैः सार्धमरी जेतुमिहार्हसि. और त्वं तु बुद्धिमतां श्रेष्ठः सर्वशास्त्र कोविदः. हे पण त्वमेव प्रत्यक्षम सारखं असी हे अध्यारूत आहे असी. पहिल्या हा, वाक्यात. आणि अर्हसी हा पण क्रियापद आहे, धातू.
आणि मत्तिदैहि सचिवैहि म्हणजे तृतीयेतलं अनेक वचन आहे. सार्धमरी माहिती नाही. नाही नाही, तृतीयतलं अनेक वचन कुठलं आलं? देवस्य नाही नाही, तृतीया नाही, माला येई सारखं मत्तिदैहि सचिवैहि. सर मधले दोन श्लोक गाळले गेलेत बहुतेक. हो, आता 20वा हवा होता. 21 20वा झाला, 21वा हवा पाहिजे होता. हो 21. इमे शूराः तो पाहिजे. बरं, ठीक आहे, हो हो हे ठीक आहे, हे वाचूया, चालेल. वाचा. इमे शूराः समर्थाश्च सर्वे नो हरियूथपाः त्वत्प्रियार्थं कुतोत्साहाः प्रवेष्टुमपि पावकम्. इमे म्हणजे अयम, इमे स्त्रीलिंगातलं. हे शूर समर्थाः च म्हणजे समर्थही आहेत. सर्वे नो हरियूथपाः. हरियूथपाः माहिती नाही काय आहे. हरी म्हणजे वानरच सांगितलं ना. आपण रामरक्षेत म्हणतो ना, वानर तर युथ मुख्यम, नाही का? वानर युथ मुख्यम. तर युथ मुख्यम म्हणजे काय? नायक. नायक. युथ म्हणजे सेना नायक म्हणून दिलंय शब्दार्थामध्ये. युथ म्हणजे सेना आणि मुख्यम म्हणजे सेनेचा नायक. तर काल मी सांगितलं होतं ना, गण पहा, क्षेत्र पहा. तसं युथ पहा म्हणजे युथ म्हणजे घोळका किंवा समूह. तर युथ पहा म्हणजे नायक. युथ पहा म्हणजे सेना नायक किंवा समूह नायक. शब्दार्थात दिलंच. हा, बरोबर. पण आता पुढे सांगा ना अर्थ काय. म्हणजे हे शूर समर्थ आहेत आणि समर्थ आहेत. वानर नेते शूर आहेत आणि समर्थ आहेत. आणि कारण की त्यामध्ये त्वत म्हणजे पंचमी आली. प्रियार्थम. प्रियार्थम म्हणजे प्रेम करण्यासाठी नाही किंवा प्रेमासाठी. प्रियार्थम सर, कारण की भ्रमणार्थम म्हणजे आपण भ्रमण करण्यासाठी म्हणतो, म्हणून मी प्रियार्थम म्हणजे प्रेम करण्यासाठी. नाही, याचा ठीक आहे, मी सांगतो. इमे सर्वे, आता सर्वे हरियूथ पहा. आता युथ पहा म्हणजे सेना नायक बघितलं आपण, किंवा समूहाचे नायक. युथ पहा म्हणजे बहुवचन आहे. पण कुठल्या सेना नायक? हरियूथ पहा म्हणजे वानर सेना नायक. वानर सेना नायक किंवा वानर नेते. शूराहा म्हणजे बहुवचन आहे. शूर आहेत, समर्थ आहेत. हे सगळे, इमे सर्वे म्हणजे हे सगळे असं. इमे सर्वे हरियूथपाः शूराः समर्थाः सन्ति. आता मग च आणि त्वत् प्रियार्थम. त्वत् अधिक प्रिय अधिक अर्थम. त्वत् म्हणजे तुझे प्रिय करण्यासाठी. आणि तुझे प्रिय करण्यासाठी, तुझ्यापासून नको, इथं तुझे प्रिय करण्यासाठी, तुझ्यापासून नाही. तुझे प्रिय करण्यासाठी तत्त्वप्रियार्थम. इथं कृत उत्साह हा कृत किंवा कृतोत्साह. तर पावकम प्रवेशतुम अपि कृतोत्साह. पावकम म्हणजे काय? पावक म्हणजे काय माहिती असेल तुम्हाला? अग्नी. पावकम प्रवेशतुम. तर प्रविश म्हणजे प्रवेश करणे. तर पावकम प्रवेशतुम म्हणजे काय?
गंतुम कर्तुम अग्नीत करण्यासाठी प्रवेश हा करण्यासाठी अग्नीत अग्नीत प्रवेश प्रवेश करण्यासाठी अपि हा म्हणजे सुद्धा सिद्ध कृ